नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री राज ठाकरे यांच्या मागे कार्यकर्त्यांचं फारसं मोठं बळ नसलं आणि आमदार तर एकच असले तरीसुद्धा त्यांचा एकूण वावर हा एका मोठ्या पक्षाच्या नेत्याला जसा असतो तसा असतो आणि तो त्यांना शोभूनसुद्धा दिसतो. त्याचं कारण आहे त्यांचं उत्तम असं वक्तृत्व, त्या वक्तृत्वाला मिळालेली वाचनाची जोड, हजरजबाबीपणा आणि उपजत अशी आलेली ठाकरी भाषा. आणि त्यामुळं जसं त्यांना सभेचं मर्म कळतं तसंच महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे ते त्यांना कळत असतं. आणि म्हणून ते वेळोवेळी हा प्रयत्न करतायत की त्यांच्या राजकीय पक्षाला कुठे ना कुठेतरी स्पेस मिळावी. आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं, आणि आपणही अनेक वेळेला ते विश्लेषण केलेलं आहे, की राज ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आहे. त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की जे कोणी असा दावा करतात त्यांना नीट माझ्या पक्षाचा इतिहास माहिती नाही. स्पेशली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, भोंग्याच्या मुद्द्यावरून ज्या ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारले गेले त्या वेळेला त्यांनी हे दाखले दिले होते की माझ्या या पक्षासंदर्भातली जी भूमिका आहे ही भूमिका ही आजची नाही आहे. आणि मग त्यांनी 4 वर्षापूर्वी मी काय बोललो होतो, अमुक सभेमध्ये माझा स्टँड काय होता, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पक्ष स्थापन झाल्यापासून मी काय बोलत होतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी ते सांगत राहतात. पण आता जे काही घडतं आहे ते घडताना असं दिसतं आहे की महाराष्ट्राची राजकीय भूमी ही अत्यंत भुसभुशीत झाल्यामुळं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्याबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना आहे असं मत झाल्यामुळं असेल बहुधा. पण राज ठाकरे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लावरे तो व्हिडिओ अशा भूमिकेमध्ये जाताना दिसत आहेत. नव्हे, त्यांनी गेल्या आठवडाभरामध्ये केलेली वेगवेगळी वक्तव्य जर बघितली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी भोंग्याच्या विषयावरून श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना घेतलेली भूमिका, ती आत्ताची त्यांची भूमिका, याच्यामध्ये बराच मोठा बदल आहे असं दिसतंय. कारण आता टोल नाके, रस्त्यावरचे खड्डे याच्यावरून पुन्हा एकदा मनसे सैनिक हे वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करतायत. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून, कारण या विषयाचं विश्लेषण करत असताना आधी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी काही पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रातल्या मुद्द्याच्या अनुषंगाने लावरे तो व्हिडिओकडं राज ठाकरे यांची भूमिका जाताना दिसते आहे का? म्हणजे त्यांना एकला चालोरीची भूमिका घ्यायची आहे का, की महाराष्ट्रामध्ये ना उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीबरोबर जायचं आहे, ना भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं आहे, की आणखी कुठला तरी मधला मार्ग, एक वेगळा राजकीय दबावगट निर्माण करून अधिकात अधिक काही त्यांना आपल्याकडं घ्यायचं आहे. अशा सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होत असल्यामुळं आधी रवींद्र चव्हाण काय म्हणत आहे ते समजून घेऊ आणि मग राज ठाकरे यांच्या ह्या बदलत्या भूमिकेचं विश्लेषण करू. या पत्राची जी पार्श्वभूमी आहे ती मनसे सैनिकांनी तोडफोडीच्या ज्या गोष्टी हातात घेतलेल्या त्याची आहे. आणि म्हणून त्याच्यावरती 21 ऑगस्टला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून रवींद्र चव्हाण काय म्हणत आहेत, तर दगड फोडला तर कलाकृती उभा राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो, याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी, म्हणून आज हे पत्र लिहित आहे. म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी काही करत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, असा पहिल्याच थेट ओळीमध्ये त्यांनी भावार्थ व्यक्त केलेला आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. म्हणजे मनसे हा राजकीय पक्ष मुंबई गोवा महामार्गावरती जे काही काम सुरू आहे ते संथ गतीनं सुरू आहे, ज्याची खुद्द देशाच्या केंद्रीय बांधकाम मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आणि तेही म्हणतात की ते काही जे सुरू आहे ते काही फार समाधानकारक नाही. पण इथे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री की जे संघाच्या मुशीतनं तयार झालेले आहेत, तर ते थेटपणे मनसेला महाराष्ट्र विरोधी ठरवत आहेत, की ज्या मनसेच्या पक्षाच्या नावामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलेलं आहे. जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाच्या आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचं तोडफोड करून नुकसान करतो. म्हणजे मनसे सैनिकांनी टोल नाके फोडले, रस्त्यावरती काही गडबडी केल्या, काही खाजगी कंत्राटदाराची वाहनं तोडली, त्याच्यावरती ते असा प्रश्न विचारतायत की असा कोण सैनिक असेल की जो आपल्याच राज्याचं नुकसान करतो. आणि मला वाटतं की हा पहिल्यांदा थेट भारतीय जनता पार्टीने राज ठाकरे यांच्यावरती आणि त्यांच्या सैनिकावरती केलेला हा हल्ला आहे. तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो, पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतःचं हित आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं काम समजण्यापलीकडचं आहे. मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरच दृष्टीपथास येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याची मी अत्यंत जबाबदारीनं
याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर 2023मध्ये पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको. म्हणजे मनसे सैनिक जे काही करतायत ते विनाशकारी आहे, ते राष्ट्रविरोधी आहे, ते महाराष्ट्र विरोधी आहे, ते देशाच्या विरोधी आहे असं थेट रवींद्र चव्हाण म्हणतायत. आता याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतशील कामं करणारी तरुणाईंची साथ हवी आहे अवघ्या महाराष्ट्राला. कोकणाचा सुपुत्र म्हणून अनेक लहान मोठ्या समस्या जवळून बघितल्या आहेत. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणात आहे याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशूळ सरकार गतिमान पद्धतीनं काम करतं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झारप मुंबई गोवा महामार्ग रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग 8 वेळा पाहणी केलेली मी कोकणी माणूस आहे. भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. म्हणजे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जे काही काम हाती घेतलेलं आहे ते कसं उत्तम रीतीनं सुरू आहे. काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर कोकण आणि गोवा या भागाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत. आणि मी कोकणी माणूस आहे तर मला याची जाणीव आहे. मी 8-8, 10-10 वेळेला फिरलो आहे. म्हणजे मी तिथे खूप निष्ठेनं त्या कामावरती लक्ष ठेवून आहे असं श्री रवींद्र चव्हाण म्हणत आहेत. खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती. ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत स्वीकारलेलं आहे. या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्य होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं एक एक पाऊल उचलू लागलो. या कामात सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय फोडण्यापर्यंत या श्रमजीवींची मजल गेली आहे. या तोडफोडीमुळे महामार्गाचं काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे. अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरू असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशा प्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातून आपला विभाग काम करतो. म्हणजे पुन्हा 3ऱ्या क्रमांकाचा आरोप या पत्रातनं मनसेवरती त्यांनी केला आहे की तुमच्यामुळं जे काम प्रगतीपथावरती आहे त्या प्रगतीपथावरच्या कामाला तुमच्यामुळं अडकाठी येते. तुम्ही दहशत निर्माण करताय, तुम्ही सार्वजनिक विभागाच्या मालमत्तेचं नुकसान करताय, तुमच्यामुळं रखडला तर रस्ता रखडू शकतो. ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीरमधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकाची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था. त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील अशा बाळगून आहे. कमाल आहे. अजूनपर्यंत कोणाच्या लक्षात आलेलं नाही. पण काश्मीरमधल्या दहशतवादी तरुणांनी ज्या पद्धतीची कृत्य केली त्याच्याशी नकळतपणे रवींद्र चव्हाण यांनी ही तुलना केलेली आहे. जी तुलना मला नाही वाटत की मनसे सैनिकांना फार पटेल आणि ते ह्या पत्राला प्रत्युत्तर न देता राहतील. अर्थात ती भाषिक पद्धतीची असणं अपेक्षित आहे राजकारणातलं सौहार्द टिकवण्यासाठी. पण रवींद्र चव्हाण यांनी त्यांना जे काही म्हणायचं ते अत्यंत सुसंस्कृतपणे संघ विचारसरणी त्यांची ती जी काही पार्श्वभूमी आहे ती लगेच रिफ्लेक्ट होते त्या पत्रातनं मोजक्या शब्दातनं. आणि मनसे ह्या पक्षाची कुठेही याच्यामध्ये उल्लेख न करता त्यांना प्रश्न विचारला. आणि म्हणून आता पुन्हा एकदा हा जो संघर्ष आहे हा संघर्ष लावले तो व्हिडिओपर्यंत जाईल का याकडं आपल्याला लक्ष वेधायचं. कारण गेल्या काही दिवसामध्ये श्री राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेमधला टोकदारपणा आणखी कसा वाढवला आहे बघा. त्यांनी पहिल्यांदा एका जाहीर सभेमध्ये गेल्या 3-4 दिवसापूर्वी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांनी युतीचा प्रस्ताव दिलेला होता. ही गोष्ट तोपर्यंत माध्यमामध्येच फक्त चर्चेला आलेली होती आणि बऱ्याच वेळेला तर ती राज ठाकरे यांनी पण त्यांना ज्या वेळेला काही प्रश्न विचारले गेले त्यावेळेला सूचकपणे ती नाकारलेली होती. पण त्यांनीच खुलासा केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भारतीय जनता पार्टीला त्यांची साथ हवी आहे. कुणी काही जरी म्हटलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जर मताची टक्केवारी आपण बघितली तर मुंबई महानगरपालिकेच्या 228 वार्डामध्ये 60% ते काही पॉकेट्समध्ये अगदी 15-16-17% मताची टक्केवारी आहे, आजही आहे. त्यांना मानणारा एक मराठी भाषिकांचा वर्ग आहे. एका विशिष्ट तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे. आणि ज्या वेळेला ठाकरे नावाचा एक ब्रँड त्याचा पक्ष तोडून आपण हिंदुत्वाच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीशिवाय आपल्याला मुंबईमध्ये महानगरपालिकेची सत्ता मिळवता येणार नाही. बहुधा असाच होरा असल्यामुळं भारतीय जनता पार्टी की जे एरवी सांगतात की
आमचं 228 पैकी 200 जागांचं लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर अशा मंडळींनी राज ठाकरे यांना साथ घातली होती हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि त्यानंतरच्या मग एका पाठोपाठ, कारण याला कुणी डिनाय नाही केलं. काही नेते भारतीय जनता पार्टीचे असे म्हणाले की हा मुद्दा आमच्या ती जी अंतर्गत कार्यकारिणी असते त्या कार्यकारिणीमध्ये आला नव्हता आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती बोलणं टाळलं. पण कुणीही असं म्हटलं नाही की भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अशी काही साथ घातली नव्हती. आणि हा काही योगायोग नसतो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांना त्यांचं ऑपरेशन झालं म्हणून, ते नवीन घरामध्ये गेले म्हणून, किंवा आणखी काहीतरी कार्य आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी नंतर माध्यमाला सांगितलं की याच्यातनं काही राजकीय अर्थ काढू नका, की जो राजकीय अर्थ राज ठाकरे यांनी सांगितलं. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका ही आपल्या ताब्यात घेणं आणि त्यानिमित्तानं एक मेसेज देणं अशा पद्धतीचा भाव ठेवून राजकारण महाराष्ट्रातलं सुरू असताना ऑब्व्हियसली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ घातली. पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण झालं, म्हणजे अजित पवार हे ह्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि एक वेगळ्याच पद्धतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तेवरती आहे, तर त्याच्यातनं बहुधा राज ठाकरे यांनाही याची कल्पना आलेली असावी की या सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये फारसा काही सहानुभूतीचा भाव नाही. आणि पुन्हा एकदा याचीसुद्धा चाचपणी थेट जनतेमधून जाऊन करायची बाकी आहे. आणि कुठलीही निवडणूक या सरकारला नको असल्यामुळं, कारण मुंबई सिनेटच्या निवडणुकीचं आत्ताचंच उदाहरण आहे, अशा स्थितीमध्ये एक तर दोन गोष्टी राज ठाकरे यांना अशा भूमिकेमुळे साध्य होतील. एक, जर त्यांना खरंच भारतीय जनता पार्टीबरोबर काही अंतर्गत वगैरे जायचं असेल तर त्यांची ह्या निमित्तानं बार्गेनिंग करण्याची क्षमता वाढते, ते त्याच्यावरती विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही. आणि दुसरं, जर महाराष्ट्रातल्या राजकारणाची भूमी इतकी भुसभुशीत झाली असेल तर मग मात्र राज ठाकरे यांना ह्या नव्या राजकीय पटलावरती स्वतःला पुन्हा एकदा राजकीय मंचावरती आणणं शक्य होईल. आणि ते ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीचे मुद्दे मांडतात त्याला लोक सभेच्या रूपानं जी गर्दी होते त्यातनं प्रतिसाद दिसतं असं होतं. आणि म्हणून राज ठाकरे यांनी या आमचं भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं त्याच्या पाठोपाठची जर वक्तव्य बघितली तर मग मात्र त्यांची एक दिशा हळूहळू कुठल्या तरी दिशेनं जाताना दिसते. त्यानंतर ते काय म्हणाले की ज्या वेळेला अमित ठाकरे यांची गाडी अडवली त्यानंतर मनसे सैनिकांनी हल्ला केला वगैरे आणि मग तोडफोडीच्या गोष्टी करायच्या नसतात, जसं आज पत्र रवींद्र चव्हाण यांनी लिहिलं तसंच वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं. त्याला प्रत्युत्तर देताना अत्यंत टोकदारपणे ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीने स्वतःचा पक्ष वाढवायचा असतो, म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्याच्या मंडळींच्या कानफटीला बंदुका लावायच्या आणि बंदुका लावून ये मग आमच्या पक्षामध्ये असं म्हणायचं आणि अशा पद्धतीनं स्वतःचं पक्ष वाढवायचा, स्वतःचं सरकार आणायचं. याबद्दल त्यांनी भारतीय जनता पार्टीला खडे बोल सुनावले, जे की वास्तव पण आहे, दिसतं पण आहे. कोणी काही म्हटलं तरी यातले बरेच लोक हे वेगवेगळ्या संस्थांच्या कारवाईच्या भीतीमुळे आलेले आहेत. आणि तिसरा मुद्दा जो त्यांना म्हणायचा आहे आणि तो ते मांडत राहतात की मी ह्या संदर्भातल्या, म्हणजे राज्य सरकार संदर्भातल्या किंवा केंद्र सरकार संदर्भातल्या ज्या भूमिका आहेत, ज्या मला पटल्या त्या मी वेळोवेळी लोकांसमोर मांडल्या, ज्या इतरांना पटल्या नाहीत किंवा ज्या मलाही पटल्या नाहीत त्याही मी वेगवेगळ्या पातळीवरती मांडल्या. त्यामुळं माझ्याबद्दलचं जे परसेप्शन आहे ते परसेप्शन लोकांसमोर येत असताना मी घेतलेल्या सातत्यपूर्ण भूमिका काय आहेत याकडं तुम्ही डोळेझाक करू नका. आणि म्हणूनच असं वाटतं की जर त्यांनी स्वतःला असं अगदी प्रसंगी कौतुक आणि प्रसंगी टीका अशा पद्धतीची जर भूमिका घेतली असेल तर ही शक्यता वाढते की राज ठाकरे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना दिसू शकतात. कारण त्यांना कदाचित याचा अंदाज आलेला असावा की अशा पद्धतीनं आपला पक्ष वाढण्यासाठीच्या काही ज्या गोष्टी असतात त्या सध्या अनुकूल आहेत. पण राज ठाकरे यांच्याबद्दलचे जे 2-3 प्रवाद आहेत त्या प्रवादाबद्दल पण ते अलीकडच्याच आठवड्याभरामध्ये काय बोलले तेही फार महत्त्वाचं आहे. एक, त्यांच्या सभांना गर्दी होते पण प्रत्यक्ष मतदान होत नाही. त्याबद्दल राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की अगदी भारतीय जनता पार्टीचा राजकीय इतिहाससुद्धा बघितला आणि हे खरं पण आहे की वाजपेयीपासून ते 84पर्यंत भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून येईपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सभांना गर्दी व्हायची, प्रत्यक्षात ते मतदान व्हायचं नाही. मग त्यांनी काही वेळेला काँग्रेस पक्षाचाही दाखला दिला, काही वेळेला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याही बद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्यातनं तो मुद्दा निकाली लावण्याचा प्रयत्न केला की राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आणि त्या चढ उतारामध्ये
असे प्रसंग घडतात की तुमच्या सभांना गर्दी होते पण लोक तुम्हाला मतदान करत नाहीत. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राची विकासाची ब्ल्यूप्रिंट ह्याबद्दल त्यांना 7-8 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आणि मग त्याच्यावरती असं त्यांचं म्हणणं होतं की मला वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टी करायला, पण प्रत्यक्षामध्ये मी जे काही 500-550 पानाचं 2013-14 साली जे महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट म्हणून जे काही प्रारूप मांडलं त्याच्याकडं आज तागायत पत्रकारासहित कुणीही ढुंकूनसुद्धा पाहिलेलं नाही. तिसरा मुद्दा, राज ठाकरे हे कष्ट करत नाहीत, राज ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही. तर याच्याबद्दलही पुन्हा त्यांनी तोच खुलासा केला आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलसुद्धा त्यांच्या पहिल्या 2-3 दशकाच्या राजकारणाकडे बघितलं तर अशाच पद्धतीचं राजकारण होतं. म्हणजे बहुधा त्यांना कधी शिवसेनेची वसंत सेना म्हणून, कधी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर चालणारी सेना म्हणून, कधी कामगार संघटनांच्या विरोधामध्ये गिरणी कामगारांच्या हिताच्या गोष्टी करणारी संघटना म्हणून, कधी दाक्षिणात्य लोकांच्या विरोधामध्ये राजकारण करणारी शिवसेना म्हणून, कधी थेटपणे आणीबाणीला पाठिंबा देऊन काँग्रेसला पाठिंबा देणारी शिवसेना म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती पक्ष उभारी येईपर्यंत ज्या भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतल्या होत्या तशाच पद्धतीनं आपला प्रवास सुरू आहे असं त्यांना सूचित करायचं आहे. आणि मग घराणेशाहीच्या मुद्द्यावरती ते म्हणतात की मी कुणाला थोपवणार नाही वगैरे. मुद्दा काय आहे की आत्ता ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळी भूमिका घ्यायची ठरवली आहे आणि त्या दिशेनं ते जात आहेत असं जर असेल तर मग महाराष्ट्राचं राजकारण आणखी खूप रंजक होईल. कारण राज ठाकरे म्हणू शकतात की मी नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला माझे नगरसेवक निवडून आले त्यावेळेला गोदा पार्कसारखा, बायोडायव्हर्सिटी पार्कसारखा, तिथल्या नद्यांच्या विकासासारख्या अनेक गोष्टी केल्या पण मला मतदारांनी नाकारलं. माझे जे 13-14 आमदार आले होते त्यांचं बळ पुरेसं नव्हतं आणि म्हणून जे सतत ते म्हणतात की मला एकदा संधी देऊन बघा, अशाच पद्धतीचा प्रचार श्री राज ठाकरे हे करताना दिसतील. आणि हळूहळू जर ते खरंच भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले भूमिका घेऊन उभा राहत असतील तर मग ते अजित पवार, त्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी आणि हळूहळू एकनाथ शिंदे यांच्यावरतीही आपला निशाणा साधताना दिसतील. कारण त्यांना आता विरोधकावरती टीका करून तिकडून काही फारसं साध्य होईल असं नाही आहे. सो थांबूया आपण इथे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या राजकीय घडामोडीची आपण दखल घ्यायला हवी, कारण येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्या पुढचंही वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि ते अत्यंत ओलाटाईल असणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये. कंटेम्पररी तरी किमान, कारण तुम्ही आणि मी प्रत्यक्षात त्यावेळेला तिथे नसल्यामुळं आत्ता जे 50-60च्या पुढं आहेत त्यांना कदाचित त्याची पूर्ण कल्पना असेल, पण ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, सगळे जुने जाणते नवे तरुण अभ्यासक वगैरे असं म्हणतात की यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं. आणि म्हणूनच प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची आपण दखल घेऊया आणि ती घेत पुढं तुमच्याशी संवाद साधत राहूया. तुम्हाला आमचा हा प्रयत्न चांगला वाटतो आहे. मी आणि BP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या कमेंट्स करत राहतात त्याची आम्ही दखल घेत राहतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.